नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींना कव्हर करणार आहोत ज्यांनी 4 सप्टेंबर 2024ला डिव्हिडंड किंवा स्प्लिट किंवा बोनसवर काही ना काही अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया ॲटम वॉल्वेज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 157.99 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 181.10 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -14.21% आणि या कंपनीने ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सम्राट फार्माकेम लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 429.25 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 132 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 5.88% आणि या कंपनीने ₹1 डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1590.80 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 56.11% आणि या कंपनीने ₹2 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सुनटेक रिअल्टी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 568 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 54.56% आणि या कंपनीने ₹1.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 129 रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 53,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 27.71% आणि या कंपनीने ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया स्टारटेक फायनान्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 262 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 259 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 66.83% आणि या कंपनीने 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया श्रीजी ट्रान्स लॉजिस्टिक्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 23 रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 167 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -29.80% आणि या कंपनीने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया टॅनफॅक इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 2,230.75 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 21.55% आणि या कंपनीने ₹7 डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया चमनलाल सेठिया एक्सपोर्ट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 241.40 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 19.12% आणि या कंपनीने ₹2.25 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया पॉली मेडिक्युअर लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 2,507.30 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 25,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 79.32% आणि या कंपनीने ₹3 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी
या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया बेस्ट ॲग्रोलाईफ लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 670.55 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -42.60% आणि या कंपनीने 3 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया PC कॉस्मा सोप लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 584.65 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 154 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 72.54% आणि या कंपनीने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया ब्राईट आउटडोअर मीडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 472 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 686 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 0.53% आणि या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया शारदा मोटर इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 2658 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 7000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 164.10% आणि या कंपनीने 9 रुपये 92 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया बंदरम फार्मा पॅक्टेट लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 46.84 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 56 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 68.25% आणि या कंपनीने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया कॅस्पियन कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 18.37 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 232 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 120.56% आणि या कंपनीने 0.05 रुपीजचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.